शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने वरोरा विधानसभा व चंद्रपूर विधानसभा क्षेत्राकरिता जिल्हाप्रमुख म्हणून रवींद्र शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली। या नियुक्तीचा विरोध करत जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांचे समर्थक आक्रमक झाले आहे। निष्ठावंत शिवसैनिक विश्वासात न घेता पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयाचा सर्व शिवसैनिकांनी जिल्हा कार्यालयासमोर निषेध व्यक्त केला। भद्रावती विधानसभा शिवसेनेचा गड मानला जातो। या ठिकाणाहून जिल्हाप्रमुख जीवतोडे हे विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक आहे। मात्र अचानक विधानसभेच्या निवडणुका आधी करण्यात आलेल्या फेरबदलामुळे शिवसेनेची संपवण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे। आता विधानसभेतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना झाले असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर आपली आपबीती सांगणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात मोठा राजकीय भूकंप होण्याची चर्चा वर्तविली जात आहे। आज जे आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रवींद्र शिंदे यांची जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती झाली व माझ्याकडे ज्या 3 विधानसभा होत्या व ज्याच्यामध्ये आमचा एक गड म्हणून मानला जातो वरोरा भद्रावती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, ती विधानसभा काढून ज्यांचं पक्षामध्ये काही देणं घेणं नव्हतं, याच्या अगोदर जे काँग्रेसमधून आत्ताच आले, ज्यांनी स्वतःचा सदस्य नोंदणी फॉर्म सुद्धा पक्षामध्ये भरला नाही, अशा लोकांच्या नियुक्त्या या क्षेत्रामध्ये करण्यात आला आहे। तरी याची तक्रार आम्ही उद्धव साहेबांकडे करण्यासाठी आज इथं मुंबईसाठी रवाना होऊन राहिलो। मुंबईचा जो प्रवास आहे त्यापुढे आपलं पुढचं कोण काय असेल? मुंबईचा प्रवास आम्ही कारण की सातत्याने 2.5 वर्षापासून हेच गडबाजीचं राजकारण इथे चालू आहे व ज्या नेत्या लोकांचं काही देणं घेणं नाही आहे ते साहेबांना चुकीची माहिती देऊन कुठेतरी पदनियुक्त्या करून राहिले आहे व जे शिवसेनेची पद्धत आहे, प्रोटोकॉल आहे, कुठेतरी तो तोडून या सगळ्या नियुक्त्या होऊन राहिल्या आहे। तर या कुठेतरी थांबल्या पाहिजे व याच्यावर कुठेतरी प्रतिबंधक कारवाई झाली पाहिजे। व ही जी नियुक्ती झाली आहे हा पक्षाचा बंडखोर माणूस आहे, यांनी अक्षरशः या महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये काम करून भाजपला मदत केली। जर अशा लोकांना जर शाबासकीची थाप पक्षातर्फे मिळत असेल तर इथं निष्ठा आणि प्रामाणिकपणा जे शिवसैनिकांच्या बद्दल म्हटल्या जाते, तर ही निष्ठा आणि प्रामाणिकपणा फक्त काय शिवसैनिकांनीच बाळगायची काय? मग नेते लोकांनी असं वरचं राजकारण खेळून त्यांच्यावरती का बरं हा नेहमी अन्याय होतो? या सगळ्या प्रकाराची आपण वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली होती। या सगळ्या प्रकाराची आम्ही वरिष्ठांकडे पुरावे सुद्धा दिले होते आणि तक्रार सुद्धा दाखल केली होती की यांनी पक्षाच्या विरोधात कारवाई केली आहे तर यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून।